नमस्कार, आपल्या सगळ्यांचं सांजीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता काय परफेक्ट आणि मस्त दिसतोय। आतून सुद्धा बघताय मस्त असा दाणेदार झालेला आहे लाडू। अजिबात त्याचा शेप बदललेला नाहीये। मस्त एकदम सोपी आणि परफेक्ट होणारा बेसनाच्या लाडूची रेसिपी आज आपण इथे पाहूयात। हे बेसनाचे लाडू बनवताना बऱ्याच गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं। खरं तर तसं बघायला गेलं तर बेसनाचे लाडू अतिशय सोपे असतात करायला। फक्त काही गोष्टी बारकाईने लक्षात घेतल्या की एकदम मस्त असे परफेक्ट लाडू तयार होतात। तर चला आपण याची कृती बघायला घेऊयात। इथं मी एक कढई घेतली। कढई घेताना ती जाड बुडाची घ्यायची। त्याच्यामध्ये मी सगळ्या बाजूने एक 4 ते 5 चमचे तूप सोडलेलं आहे। आता आपण जेव्हा इथं पीठ भाजायला घेऊ हे तूप सगळ्या बाजूनी कढईला लावलेलं आहे। जेव्हा पीठ भाजायला घेऊ ते करपणार नाही। मुळात गॅस खूप बारीक ठेवायचा। इथे मी 2 कप एवढं डाळीचं पीठ घेतेय। माझ्याकडे मेजरमेंटचे कप असल्यामुळे मी त्या मापाने घेतेय। याच्याऐवजी वाटी, ग्लास अशा कोणत्याही मापानं आपण इथे बेसनाचे पीठ घेऊ शकतो। आता बेसनाचे लाडू करण्यासाठी जे बेसन लागतं, डाळीचं पीठ लागतं, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लागतं, हे आवर्जून लाडूसाठी पाहिजे म्हणून गिरणीतून दळून आणायचं। म्हणजे ते थोडंसं, आता रवाळ म्हणणार नाही मी त्याला, नेहमीच आपलं जे बेसनाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं हाताला जाणवेल असा पोत असतो त्याचा। आता इथे हे बारीक गॅसवर आपण भाजायला चालू करतोय। हे डाळीचं पीठ कंटिन्यू भाजत राहायचं, सतत परतत राहायचं। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे डाळीचं पीठ आपण भाजतो त्यावेळेला गडबड एक होते की एकतर आपल्याकडून चुकून गॅस मोठा राहू शकतो किंवा मग ज्या भांड्यामध्ये भाजतोय हे जाड बुडाचं नाही। या कारणांमुळे आपलं पीठ आहे डाळीचं ते लवकर भाजलं जातं। हे या चुका टाळायच्या। जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम अतिशय मंद ठेवायचा। त्यामुळे जे डाळीचं पीठ आहे ते खमंग सगळ्या बाजूनी छान भाजलं जातं। आता सतत परतत राहिल्यामुळे होतं काय की ते सगळीकडून एकसारखं असं भाजलं जातं। आता इथं आपण तूप जे घालणार आहोत ते खूप जास्त घालायचं नाहीये। भाजताना अंदाज घेत आपण तूप घालणार आहोत। इथे आपण 2 कप डाळीचं पीठ घेतलंय तर त्याच्यासाठी आपण अर्धा कप तूप वापरणार आहोत। आता इथे जे तूप घेतलंय हे फार घट्ट नाहीये किंवा पूर्ण पातळ करून घेतलेलं पण नाहीये। तर साधारण असं तूप आपण इथे घेतलेलं आहे। आता इथे मी परत 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आपण आता हे परतत राहणार आहोत। परतताना ज्या गाठी तयार होतात पिठाच्या या आपण उलटण्यानी फोडून घ्यायच्या व्यवस्थित। एक साधारण मी आता तूप घेतलं तेव्हा सुरुवातीपासून एक 5-7 मिनिटांनंतर मी हे तूप घातलेलं आहे इथे। आता इथे मी बऱ्याचदा ऐकलंय लाडू करताना तगार वापरावी। आपल्याला ती सहज मिळत नाही किंवा घरात लाडू करायला घेतल्यावर आठवतं की आपल्याला ती हवी आहे, तर ती तगार न वापरता सुद्धा रवाळ टेक्स्चरचे लाडू कसे बनवायचे हे आपण इथे बघणार आहोत। तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता तो पूर्ण बघा। बऱ्याच टिप्स मी इथे सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला खरंच उपयोगी पडतील। आता तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी रंग बदललाय। आता मी उरलेलं जे तूप आहे ते सगळं तूप इथं घालतीये आणि परतत राहते। आता हे तूप घातलं मी तेव्हा साधारण सुरुवातीपासून एक 15 ते 18 मिनिट झाले होते। त्यानंतर मी आत्ताचं तूप घातलेलं आहे। आता हे परत आपण सतत परतत राहायचंय। तुम्ही बघू शकता थोडासा ओलसरपणा आलाय आपल्या पिठाला, पण आपलं पीठ आहे ते अजूनही तसंच मोकळं आहे। हे आपण असंच सतत परतत राहायचंय। ज्या काही गाठी आहेत त्या फोडून परतून घ्यायच्या। तुम्ही इथं बघू शकता आता आपलं पीठ सैलसर व्हायला लागले। थोडं तूप सुद्धा त्यातून सुटलेलं आपल्याला दिसेल। सुरुवातीपासूनच्या 25 ते 28 मिनिटांनंतर हे अशा पद्धतीचं पीठ झालेलं आपल्याला दिसेल।
हे सतत आपण परतत राहायचंय. हातामध्ये दूध घेऊन थोडा दुधाचा शिडकावा करायचा आणि लगेच हे परत परतत राहायचंय. तुम्हाला लक्षात येत असेल हे असं दाणेदार होतंय आणि पिठाला घट्टपणा आलाय. आता हा जो घट्टपणा आहे तो परत मगाशी जसं थोडंसं पातळसर पीठ होतं तेवढं होईपर्यंत आपण हे परतत राहणार आहोत. तुम्ही ते बघू शकता. हे आपलं जे पीठ आहे ते पातळ झालेलं आहे बऱ्यापैकी. खूप पातळ नाहीये, बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे. आणि जे उलटणं आहे त्याच्यावरून बघा पीठ पूर्ण खाली जाते, अजिबात उलटण्याला चिकटत नाहीये ते. तर हे असं झालं की आपलं जे बेसनाचं पीठ आहे ते एकदम व्यवस्थित जसं हवं लाडूसाठी तसं भाजलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे एका ताटामध्ये ओतून घेऊयात. या सगळ्या ज्या सांगितलेल्या टीप आहेत त्या लक्षात घेतल्या तर बेसन छान भाजलं जाईल आणि बेसन छान व्यवस्थित भाजलं गेलं की लाडू देखील मस्त होतात. हे जे आपण पीठ काढून घेतलेलं आहे भाजलेलं ते गार करायसाठी असंच ठेवून द्यायचंय. साधारण 1 तास ते 2 तास एवढ्या वेळात हे व्यवस्थित गार होतं आणि त्याचा जो पोत आहे तो देखील व्यवस्थित होतो. आता हे गार होतंय तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारी साखर बारीक करून घ्यायची आहे. इथं मी 1 कप साधारण 1 पाऊंड ते 1 कप साखर घेतली आहे. तर ही आपण आता बारीक करून घेणार आहोत. मी आवर्जून हे दाखवतेय. याचं कारण असं की ही साखर बारीक करताना मिक्सर नेहमी आपण फिरवतो तसा फिरवायचा नाही, तर ते व्हीप करायचं. म्हणजे ज्या बाजूला आपण मिक्सरचं बटन नेहमी फिरवतो त्या बाजूला न फिरवता त्याच्या विरुद्ध दिशेला फिरवत राहायचं. बंद चालू करत आपण ही साखर बारीक करून घ्यायची. खूप मोठी ठेवायचीच नाही आपल्याला इथे, किंवा रवाळ वगैरे अजिबात नाही. पण हे असं केल्यामुळे जी पिठी साखर तयार होते ती एकदम पावडर न होता जसं आपल्याला या साखरेचा पोत हवाय तशी साखर आपल्याला मिळते. तुम्ही इथे बघू शकता, हाताला जाणवते ती. तर अशा पद्धतीने आपण ही साखर बाजूला ठेवून देऊयात. आणि मी लाडूमध्ये वेलदोड्याची पूड घालणार आहे. तर ही सुद्धा मी वेलदोडे सोलून घेतेय आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतेय. मस्त असा सुगंध सुटलाय वेलदोड्याचा. अशी ताजी पूड करून घातली की त्याचा स्वाद खूप छान उतरतो. अर्थात घरात करून ठेवलेली असेल तरी चालेल. 1 ते सव्वा तास झालाय आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे भाजलेलं पीठ आहे हे छान असं व्यवस्थित गार झालंय, घट्टसर झालंय. आता याच्यामध्ये मी आपण केलेली जी पिठी साखर आहे ती घालतेय. ती किती घालायची तर मी इथे ती 1 कप घालतेय. इथे आपण 2 कप डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यासाठी अर्धा कप तूप वापरलं आणि 1 कप पिठी साखर वापरतोय. तर आता हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. इथं वापरलेलं जे तुपाचं प्रमाण आहे याच प्रमाणात जर वापरलं तर लाडू अजिबात सैल होणार नाहीत, अगदी परफेक्ट होतील. आता इथे जी साखर वापरली आपण ही थोडीशी मी तुम्हाला म्हटलं तशा पद्धतीने बारीक केली आहे, त्यामुळे ती अशी खूप पिठाळ नाहीये. त्याचं योग्य असा पोत आहे त्याचा, त्यामुळे रवाळ टेक्स्चर आपोआप येतं. तसंच आपण इथे दुधाचा शिडकावा केला पीठ भाजत असताना, त्याच्यामुळे देखील पिठाला एक रवाळ टेक्स्चर येतं. तर या सगळ्या टिप्स आणि प्रमाण वापरल्यानंतर खूप मस्त दाणेदार, तोंडात खाताना न चिकटणारे असे आपले बेसनाचे लाडू तयार होतात. तर आता हे लाडू आपण वळायला घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी सहज एका हाताने वळले जात आहे. त्याच्यामध्ये मी इथे 1 पिस्ता लावलेला आहे आणि असं हातावर घेऊन ते गोल गोल फिरवायचे. असं केल्यामुळे काय होतं, लाडूला एक चकाकी येते, तुम्हाला दिसत असेल ती. आता दुसरा लाडू देखील मी करून घेतलाय, त्याच्यामध्ये काजू लावलाय. आपण बेसनाचे लाडू करताना काजू, पिस्ते, बदाम जे काही आवडेल ते लावू शकतो. पारंपरिक पद्धतीनं बेदाणा सुद्धा खूप छान लागतो. मी लहान असताना बहुतेकदा बेसनाच्या लाडूला बेदाणाच लावलेला असायचा. हे बघा,
किती छान आणि मस्त दिसत आहेत लाडू आणि अजिबात ते सैल झालेले नाहीयेत. एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आहे. जसे आपण केलेत, जसे गोल करून ठेवते ते तसेच राहतात. अजिबात ताटामध्ये ठेवल्यावर ते अजिबात बसत नाहीयेत. त्यामुळे सगळं प्रमाण आपलं एकदम योग्य झालेलं आहे. तर मग आज आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.